नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल बी के एम पी स्टडीमध्ये. तर मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSCची नवीन जाहिरात आलेली आहे. तर सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि संपूर्ण तुम्हाला PDF पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे. तर पहा मित्रांनो, महिला व बाल विकास आयुक्तालयाअंतर्गत अधीक्षक, निरीक्षक, प्रमाणित शाळा व संस्था, रचना व कार्यपद्धती अधिकारी, अधिव्याख्याता, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सांख्यिकी अधिकारी गट ब राजपत्रित आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाअंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण गट ब या पदावर निवडीद्वारे नियुक्तीकरिता मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025. तर मित्रांनो, ही जी एक्झाम आहे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 आहे. तर यासाठी अर्ज कोण कोण करू शकतो? तर मित्रांनो, यासाठी परीक्षा शुल्क काय राहणार आहे, किती जागा आहेत, वेतन श्रेणी काय असेल, सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर पहा, अर्ज जे आहे फक्त महिला व बाल विकास विभागातील आणि ग्राम विकास विभागातील कर्मचाऱ्यांना खालील संवर्गातील पदावर निवडीद्वारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महिला व बाल विकास आयुक्तालयाअंतर्गत अधीक्षक, निरीक्षक, प्रमाणित शाळा व संस्था, रचना व कार्यपद्धती अधिकारी, अधिव्याख्याता. तर ही मित्रांनो, जो फॉर्म जे विद्यार्थी अर्ज करू शकतात ते कोण करू शकतात? फक्त महिला व बाल विकास विभागातील आणि ग्राम विकास विभागातील कर्मचारी. तर नंतरचा पहा मित्रांनो, यामध्ये जे आहेत तर संवर्गाचे नाव आहे मित्रांनो, ते आपण पाहिलेलं आहे. गट ब ची ही पदे आहेत. तर यामध्ये जे मित्रांनो पहा, अर्ज करण्याची जी डेट आहे 24 नोव्हेंबर 2025 आहे आणि लास्ट डेट आहे 14 डिसेंबर 2025. तर मित्रांनो, फॉर्म भरायला सुरुवात होईल 24 नोव्हेंबर 2025 रोजी आणि लास्ट डेट असेल 14 डिसेंबर 2025. तर यामध्ये वेतन श्रेणी पहा काय असेल, तर दिनांक 2 जून 2025 अनुसार 47,600 ते 1,51,100 अशी मित्रांनो याची वेतन श्रेणी असेल. अतिशय चांगली मित्रांनो वेतन श्रेणी आहे. विभागीय मित्रांनो याच्या जागा निघाल्या आहेत विभागांतर्गत. तर यासाठी पदसंख्या पहा, महिला व बाल विकास आयुक्तालयाअंतर्गत आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयातील एकूण 258 पदे आहेत मित्रांनो. किती जागा आहेत? 258 जागा आहेत. तर यामध्ये पहा, दिव्यांग व्यक्तींकरिता आरक्षित पदे जी आहेत एकूण 258 पदांपैकी 11 पदे जी आहेत ते दिव्यांग व्यक्तीकरिता खालीलप्रमाणे आरक्षित राहतील. तर यामध्ये पहा मित्रांनो, कोण कोण यामध्ये पात्रता दिलेली आहे, कोण अर्ज करू शकतो? फक्त महिला व बाल विकास विभागातील आणि ग्राम विकास विभागातील खालील नमूद संवर्गातील कर्मचारी प्रस्तुत परीक्षेस अर्ज सादर करण्यास पात्र असतील. इतर कोणत्याही कार्यालयातील कर्मचारी प्रस्तुत परीक्षेकरिता अर्ज करण्यास पात्र राहणार नाहीत. तर पहा मित्रांनो, यामध्ये काय काय असेल, तर कोणकोणचे विभाग आहेत पहा. महिला व बाल विकास विभागातील संवर्ग जे आहेत ते यामध्ये हे असतील. यामध्ये जिल्हा परिवीक्षा अधिकारी, अधीक्षक, शासकीय संस्था, निरीक्षक, प्रमाणित शाळा व संस्था. यामध्ये कार्यालयीन अधीक्षक गट क, मुख्य सेविका गट क, समुपदेशक गट ब राजपत्रित हे मित्रांनो असतील यामध्ये विभाग. आणि यामध्ये ग्राम विकास विभागातील कोणते संवर्ग आहेत पहा. तर यामध्ये हे दिलेले आहे: जिल्हा तांत्रिक सेवा गट क, विस्तार अधिकारी कृषी, जिल्हा तांत्रिक सेवा गट क, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी. यामध्ये तुम्ही पाहून घेऊ शकता तुम्ही कोणत्या विभागामध्ये आहात ते. तर यामध्ये पहा, महत्त्वाचं जे आहे, प्रस्तुत संवर्गाच्या महिला व बाल विकास आयुक्तालयाअंतर्गत गट ब राजपत्रित पदे आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाअंतर्गत गट ब राजपत्रित पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा नियम 2024 दिनांक 30 सप्टेंबर 2024 मधील नियम 4.1 रोजी सलग 7 वर्ष विनाखंड नियमित सेवा पूर्ण झालेली असणे मित्रांनो यासाठी आवश्यक आहे. तर पहा, इथे महत्त्वाचा पॉईंट आहे, सलग 7 वर्षे विनाखंड मित्रांनो नियमित सेवा पाहिजे. तर यामध्ये मित्रांनो, नामनिर्देशनाने नियुक्ती झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी नियमित नियुक्तीच्या दिनांकापासून, पदोन्नतीने नियुक्ती झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी नियमित पदोन्नतीच्या दिनांकापासून, तर अनुकंपा तत्वावर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी नियुक्तीच्या दिनांकापासून, तर अन्य कारणास्तव सेवा नियमित झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांची सेवा नियमित झालेल्या दिनांकापासून अशी मित्रांनो उपरोक्त हे जे आहे ते दिलेलं आहे. तर उपरोक्त परिच्छेद 5.1 मधील तक्त्यामध्ये नमूद विभागीय संवर्गाकरिता 7 वर्षाचा नियमित सेवेचा कालावधी मित्रांनो असा गणण्यात येईल.
तर नंतरचा पहा महत्त्वाचा पॉईंट आहे, महिला व बाल विकास विभागातील जिल्हा परीक्षा अधिकारी संवर्गाच्या बाबतीत नियमित किमान 7 वर्ष सेवा पूर्ण केल्याची गणना करताना परिवीक्षा अधिकारी व जिल्हा परीक्षा अधिकारी या संवर्गात केलेली सेवा एकत्रितरित्या विचारात घेण्यात येईल. अशा स्वरूपाचा एकत्रित 7 वर्षाचा अनुभव असल्यास अर्ज सादर करताना उमेदवारांनी जे मित्रांनो डिझायनेशन आणि नेचर ऑफ जॉबमध्ये डिस्ट्रिक्ट प्रोबेशनरी ऑफिस अँड प्रोबेशनरी ऑफिस ग्रुप सी हे पदनाम नमूद करणे मित्रांनो अनिवार्य आहे. तर जाहिरातीस अनुसरून आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज सादर करताना अनुभवाच्या दाव्यानुसार पात्र होण्यासाठी उमेदवारांनी डिपार्टमेंट या सदराखाली विभागाचे म्हणजेच महिला व बाल विकास विभाग अथवा ग्राम विकास विभाग तसेच डिझायनेशन आणि नेचर ऑफ जॉबमधील जाहिरातीमधील परिच्छेद 5.1 मधील तथ्यामध्ये साध्य कार्यरत असलेल्या विभागातील संवर्गाच्या पदनाम नमूद करणे अनिवार्य आहे. तर हे मित्रांनो आपण डिटेल पाहिलेलं आहे, विभागाचे कसे अनुभव कसा लागेल, तर कोणकोणते विभाग आहेत त्यामध्ये. तर यामध्ये तुम्ही इथे पाहू शकता हिंदी आणि मराठी भाषा परीक्षेसंबंधी केलेल्या नियमानुसार मराठी भाषा परीक्षा व हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण असणे किंवा ज्यांनी यापूर्वीच सदर परीक्षा उत्तीर्ण केली आहे अथवा सदर परीक्षा देण्यापासून सूट मिळाली असणे आवश्यक आहे. तर हे मित्रांनो पात्रता अशी लागणार आहे या पदासाठी. तर आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी येथे दिलेली आहेत, ते तुम्ही पाहून घ्या. तर मित्रांनो ही संपूर्ण तुम्हाला PDF पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तर यामध्ये पहा परीक्षा योजना कशी असेल, तर परीक्षा तुमची यामध्ये लेखी परीक्षा जी आहे 400 गुणांची होईल आणि मुलाखत जी आहे 50 गुणांची होईल. तर परीक्षेचे जे स्वरूप आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल. तर प्रश्नपत्रिका 2 असतील यामध्ये आणि एकूण जे गुण आहेत 450 म्हणजेच मित्रांनो 450 असतील. तर यामध्ये सिलेबस ही तुम्ही पाहू शकता इथे. सिलेबस मित्रांनो यावरती जाऊन तुम्हाला डाउनलोड ही पाहू शकता. इथे जाऊन तुम्ही वेबसाईटवरती संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही पाहू शकता. तर पहा निवड प्रक्रिया मित्रांनो अशी होईल, भरती प्रक्रियेतून बाहेर पडणे याबद्दल इथे माहिती दिलेली आहे. तर शिफारस आणि परीक्षेकरिता अर्ज करण्याची पद्धत. तर यामध्ये मित्रांनो उमेदवारांना सर्वसाधारण सूचनामध्ये नमूद केलेल्या कार्यपद्धतीनुसार उमेदवारांच्या शिफारशी संबंधित विभागाकडे पाठवण्यात येईल. तर ही मित्रांनो तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर संपूर्ण तुम्हाला PDF ही भेटेल टेलिग्राम चॅनलला. तर विहित कागदपत्रे प्रमाणपत्रे अपलोड करणे. तर यामध्ये पहा अर्जातील नावाचा पुरावा म्हणजेच SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता लागेल, शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा लागेल. तर यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा वैध पुरावा सन 2025-26 लागेल. वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र 2025-26. यामध्ये पहा महत्त्वाचे मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, जर तुमची SSC जर नावात जर बदल असेल तर त्याचा पुरावा म्हणजेच गॅझेट. तर विभागाने प्रमाणित केलेले अनुभवाचे प्रमाणपत्र, जाहिरातीसोबतचे मित्रांनो विवरणपत्र खाली दिले आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. तर यामध्ये पहा सर्वसाधारण येथे दिलेले परीक्षा शुल्क पहा कसे राहणार आहेत. तर मागासाठी 719 रुपये फीस आहे. मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ दिव्यांग यांच्यासाठी 449 रुपये फीस आहे. तर मित्रांनो परीक्षा शुल्क ना परतावा असेल तर येथे ऑनलाईन पद्धतीने इथे दिलेली आहे माहिती. तर पहा सेवा प्रवेश शर्ती येथे दिलेले आहेत. तर मित्रांनो हा तिथे दिलेला आहे ते विवरणपत्र यामध्ये तुम्ही पाहू शकता. अशी मित्रांनो विवरणपत्र आहे. तर मित्रांनो या विभागामध्ये जर तुम्ही कर्मचारी असाल तर नक्की फॉर्म भरा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.